टाइमपास म्हणून नाही पाठवत रे रील्स. असतील बरेच जण टाइमपास म्हणून पाठवणार आहे, पण आजकाल आपलं बोलणंच होत नाही. तो तुझ्या कामात बिझी, मग तुझ्याशी बोलायचं काय किंवा बोलायचं कसं, भावना सांगायच्या कशा. तर माझ्या फिलिंग्स त्या रील मध्ये मला दिसतात, ज्या की तुला कनेक्ट होतात. मग मी तुला ते पाठवतो आणि मग वाट बघत बसतो की कदाचित तुला कळेल की त्या रील मधनं मला काय सांगायचं. त्यामुळे मी रील पाठवली ना, फक्त लाईक नको करू, जरा व्यवस्थित बघत जा. कदाचित तुला कळतील माझ्या रीलवाल्या फिलिंग्स. आज दुःख आहे, उद्या सुख पण असणार. अरे आज दुःख आहे, उद्या सुख सुद्धा असणार. अरे एक दिवस माझा सुधारणार, देव माझा पण आहे. किती दिवस मला रडवणार. नाते बदलत नाहीत, नाते निभावणारे बदलतात. खोडून कालच्या खुणा जगायचे आहे पुन्हा. अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मला. माझं दुःखाचं कारण तू नाही, माझं दुःखाचं कारण हे की तू नाही. नाही कळत मी काय करू. आपण केलेला प्रत्येक टाइम स्पेंड मला आठवत आहे. आपण मॉलमध्ये गेलो, आपण रोज घराखाली भेटायचो. मला प्रत्येक गोष्ट आठवते. सकाळी उठल्यावर तुझी आठवण येते, दुपारचं मला तुझी आठवण येते. माझ्याकडून काहीच काम होत नाही. रात्री झोपताना पण तुझीच आठवण येते मला. माझ्या स्वप्नात पण तू येतेस आणि मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तुम्हाला नको सोडून जाऊ. काळजी नको करू, मी कायम तुझ्यासोबत. अरे जय, कोणाशी बोलतोय तू? रुचिका सोबत बोलतोय. अरे तू पागल झालाय का? ती मेलीये, त्या जगात नाहीये, त्या जगात नाहीये. खोडून कालच्या खुणा जगायचे आहे पुन्हा. अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मला. पुसून जी गोष्ट नव्हती घडली पाहिजे ते आता घडले. खरं तर मला तुझ्यासोबत बोलण्याची तर थोडी सुद्धा इच्छा नाही राहिली. काय नाही ग, ती म्हण आहे ना की स्वतःमध्ये हरवल्याशिवाय स्वतःला शोधता येत नाही. असंच काहीतरी चाललंय. पण कुठल्या विचारांमध्ये नाही, स्वतःमध्येच हरवलंय, स्वतःच्या शोधामध्ये.